नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्यातील अंगणवाड्यांबाबत मोठा निर्णय अंगणवाड्यांबाबत काय झालेला आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्यातील अंगणवाड्यांबाबत हा मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्यातील अंगणवाड्यांबाबत मोठा निर्णय। एकात्मिक बालविकास योजनेत राज्यात स्वतःची इमारत नसलेल्या अंगणवाड्या हे नजीकच्या जिल्हा परिषद शाळांतील रिक्त खोल्यांमध्ये स्थलांतरित करण्याच्या धोरणास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे। त्यासाठी जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी यातील अंतर जास्तीत जास्त 1 किलोमीटर असावे असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे। बघा, आपल्या महिला आणि बालविकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे। केंद्र सरकारने पुरस्कृत एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत राज्यात 553 बालविकास प्रकल्प आहेत। त्यात 104 नागरी तर 449 ग्रामीण प्रकल्पांचा समावेश आहे। त्याच अंतर्गत 1,10,769 अंगणवाडी ही केंद्रे या ठिकाणी मंजूर आहेत। 24 ऑगस्ट 2023 रोजी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत स्वतःची इमारत उपलब्ध नसलेल्या अंगणवाड्या हे नजीकच्या जिल्हा परिषद शाळेत रिक्त खोल्या असल्यास त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबतचे धोरण हे तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। त्यानुसार स्वतःची इमारत नसलेल्या अंगणवाड्या हे नजीकच्या जिल्हा परिषद शाळेतील रिक्त खोल्यांमध्ये स्थलांतरित करण्याचे धोरण तयार करून त्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे। तसेच स्थलांतराबाबतच्या सूचनाही या ठिकाणी देण्यात आल्या आहेत। भाड्याच्या जागेत समाज मंदिर अशा ठिकाणी कार्यरत असलेल्या अंगणवाड्यांना स्थलांतर धोरण लागू राहील। स्वमालकीची इमारत बांधण्याचे प्रस्तावित असलेल्या अंगणवाड्या स्वमालकीची इमारत उपलब्ध झाल्यावर त्या ठिकाणी कार्यान्वित करावीत। स्थलांतर करताना अंगणवाडीचे सध्याचे ठिकाण आणि जिल्हा परिषद शाळा यातील अंतर जास्तीत जास्त 1 किलोमीटर पर्यंत असावे। अंगणवाडीसाठी शाळेच्या इमारतीतील वर्गखोली उपलब्ध करून देताना शाळेची इमारत वर्गखोली संरचनात्मक दृष्ट्या वापरण्यास योग्य आणि निर्धोक असल्याची खात्री करावी। तसेच वर्गखोली सुस्थितीत असल्याची केंद्रप्रमुख मुख्याध्यापक यांनी या ठिकाणी दक्षता घ्यावी। इमारत बहुमजली असल्यास अंगणवाडीसाठी तळमजल्यावरील खोली द्यावी। अंगणवाडीला वर्गखोली देताना शाळेतील स्वयंपाकघर, स्वच्छतागृह आणि क्रीडांगण, पिण्याचे पाणी, क्रीडा साहित्य अशा ज्या सुविधा आहेत अशा सुविधांचा वापर अंगणवाडीतील बालकांसाठी करण्याची मुभा राहील। किरकोळ दुरुस्ती आणि बालकांच्या दृष्टीने अंतर्गत सजावट आणि व्यवस्था करण्यास महिला आणि बालविकास विभागाच्या यंत्रणेस अनुमती या ठिकाणी राहील। शाळेमध्ये वीज उपलब्ध नसल्यास अंगणवाडीला शाळेमार्फत वीज उपलब्ध करून द्यावी। जिल्हा परिषद शाळेत वर्गखोली नसल्यास पण जागा उपलब्ध असल्यास अंगणवाडीची इमारत बांधण्यासाठी निश्चित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा। स्वमालकीची इमारत जीर्णावस्थेत असलेल्या आणि बांधकाम प्रस्तावित नसलेल्या या अंगणवाड्यांचेही नजीकच्या जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर करता येईल असे या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले आहे। बघा, जिल्हास्तरीय समितीची नियुक्ती। अंगणवाडी स्थलांतर धोरणाच्या या अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याच्या या सूचना देण्यात आल्या आहेत। या समितीने 3 महिन्यातून एकदा बैठक घेऊन कार्यवाहीचा आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तांना सादर करावा असेही या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेला आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने राज्यातील ज्या अंगणवाडी आहेत त्या अंगणवाड्यांच्या या ठिकाणी इमारती बाबतीत जो मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तो अंगणवाड्यांबाबत घेतलेला मोठा निर्णय काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।